द गेम ऑन. सेमीची ही लढत मैदानाच्या आतमध्ये एकदा जोरदार टाळ्या उद्या या स्पर्धेसाठी. तब्बल 40 संघांचा प्रवेश, अनेक मान्यवरांची उपस्थिती मागील काही दिवसांमध्ये या स्पर्धेसाठी आपण पाहिले. आणि जिते विभागासाठी या संपूर्ण पंचकृषीसाठी बनवलेलं हे नवीन क्रीडांगण आणि या नवीन मैदानावरची पहिली स्पर्धा आपण पाहतोय. जल्लोषात, उत्साहात खरं तर ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. द गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल, डावाला होईल सुरुवात. 2 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. प्रत्येक विकेटसाठी वसंत दादा यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला चेंडू लोवो फुल टॉच. हरेश गावणचा क्लास. चेंडू निघाला सीमा पार, चौकार. रामभाऊ कमल ठाकूर यांच्याकडून या मैदानासाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले. त्याचबरोबरीने कैलासवासी आक्रोश अशोक गावण यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हास लाभले. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. रामभाऊ ठाकूर साहेबांचा सन्मानाकडे आपण बोलतोय. विशेष सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. सन्माननीय रामभाऊ ठाकूर यांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होतोय. पारंपरिक खरं तर वेशामध्ये खरं तर साहेबांना आपण पाहतोय. गांधी टोपी. आज प्रजासत्ताक दिन आहे, साहेबांना ठाऊक आहे. चांगला फटका आहे. सेफली लँडिंग. 2 रन्स या ठिकाणी जरूर मिळतील. धावसंख्या 2 पुढे जाईल. स्कोर कार्डवरती रन्स पाहायला मिळत आहेत. 10 रन्स, 10 धावा स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. पहिल्या षटकासाठी गोलंदाज मयूर म्हात्रे. मयूरच्या अगेन्स्ट खरं तर अग्निपरीक्षा असेल. हरेश गावण सारखा विस्फोटक खेळाडू. समोरला गोलीच्या वेगाने चेंडू आला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. बिग विकेट डाऊन. मोठा मासा आता लागलाय गलाला. हरेश गावण बॅक टू द पॅव्हलियन. प्रथमेश गावण याला आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. इलू ठाकूर डगआउट मध्ये आहे. त्याचबरोबरीने परेश असेल, दिग्गज खेळाडू. खरं तर या टीम मध्ये आपण पाहतोय रायडर्स हा संघ लढत असताना त्यांच्या विरोधात विष्णुकांताये अशी फाईट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. रायडर्स संघासोबत आलेल्या सर्व माता भगिनींकडून या मैदानासाठी 2500 रुपयाचा आर्थिक सहाय्य आम्हास लाभले. त्याबद्दल त्यांचं विशेष आभार. प्रथमेश बॅटची कडा. कॅच अँड बोल्ड. सेकंड विकेट डाऊन. धक्का दुसरा रायडर्स संघाला. आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. टाळ्यांचा प्रतिसाद थांबवू नका. आपल्या संपूर्ण पंचकृषीसाठी, या आपल्या विभागासाठी आणि विशेष करून जिते गावासाठी एक हक्काचं मैदान खरं तर या उंच टेकडीवरती आपण पाहतोय. आगामी कालावधीमध्ये देखील खरं तर मोठ्या प्रमाणात या मैदानावरती माती टाकली जाईल आणि सुसज्ज असे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका आहे. चेंडू निघाला.
वाईडिश लॉंग ऑनच्या वरतून सीमा पार षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील 16 रन्स. गावंड ब्रदर्स बाद झाल्यानंतर खरं तर ही रन्स आपण पाहतोय. हरेश गावंड आणि त्याच्या पाठोपाठ प्रथमेश गावंड हे दोन खेळाडू बाद झालेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये वन मॅन आर्मी रोहित अद्यापर्यंत आहे आणि हा खेळाडू किती ताकदीचा आहे हे विशेष करून सांगण्याची आवश्यकता नाही आहे. हा पहिला वार क्षेत्ररक्षक कॅच सोडलाय. जेल कोणाचा सोडलाय. सेकंडचा चान्स. रन्स आल्या 2. सहज सोपा झेल या ठिकाणी होता. रोहित सारख्या खेळाडूला जर का तुम्ही जीवदान द्याल तर त्याचे परिणाम कदाचित तुम्हाला भोगावे लागतील. रोहित शर्मा सारखी बॅटिंग करतोय, सर्वांना ठाऊक आहे. 45 क्रमांकाची जर्सी, अनेक स्पर्धा, अनेक मैदान ज्याने अक्षरशः गाजवलेत. गोलंदाजांचा कर्दन काल म्हणून सध्याच्या घडीला ज्या खेळाडूची विशेष ओळख राहिलाय टेनिस बॉल क्रिकेट मधला विस्फोटक खेळाडू ऑन स्ट्राईकला असेल रोहित म्हात्रे. समोरला चान्स आहे. सेफली लँडिंग पाहायला मिळाली. एका टप्प्यावरती चेंडू निघाला सीमा पार चौकार. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात गावकप साठी प्रेक्षक आम्ही कधीच पाहिले नाहीयेत. किंबहुना 1 लाखाच्या स्पर्धेसाठी देखील एवढ्या मोठ्या संख्येने फार कमी प्रमाणात प्रेक्षक पाहायला मिळतात. चेंडू द्यायचा आहे. जिते गावाची विशेष ओळख राहिलंय. तब्बल 40 संघांचा प्रवेश या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलाय आणि 40 संघांचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि साहेब 40 संघांनी प्रत्येकी 1,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य या मैदानासाठी दिलंय. हे विशेष करून या सर्वांची ओळख राहिलंय. आणि त्याचबरोबरीने रायडर्स टीम त्यांच्या आलीतील माता भगिनी ज्या उपस्थित आहेत त्यांनी देखील 2,500 रुपयाचा आर्थिक सहाय्य या मैदानासाठी दिलंय. कोला टाकलाय. बॅटची एज. रन्स मिळेल 1 सिंगल. पण रोहितला तुम्ही शांत जर का ठेवाल तर रन्स येणार नाहीत हे ठाऊक आहे. सिंगल रन्स आले. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 23, 25, 26च्या आसपास जर का तुम्ही रोखलात तर कदाचित तुम्हाला या मॅच मध्ये चान्स मिळेल. अन्यथा प्रतिस्पर्धी संघामध्ये हरेश गावंड सारखा गोलंदाज आहे. सेकंड ओव्हर साठी देखील रोहित सारखा गोलंदाज आहे. त्यांच्या विरोधात 30-35 रन्स करणं थोडं कठीण होईल. आदरणीय आदित्यदादा पाटील यांचं शुभ आगमन. अँड डायनामिक नेतृत्व ज्यांच्याकडे आहे इरवाडीचे आदरणीय आदित्यदादा पाटील दादांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. क्रिकेटची प्रचंड आवड आणि पाच स्वतः देखील ते खेळाडू आहेत. फुलटॉस आहे. बॅटची कडा. एस्ट्यांच्या पाठीमागे पकडलाय झेल. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर.
पुढचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय इलू ठाकूर. चेंडू बाकी असेल या इनिंग मधला. एक लास्ट बॉल बाकी आहे. 18 क्रमांकाची जर्सी या खेळाडूला कोण विसरेल. लीलाधर ठाकूर, इलू ठाकूर, सिक्सर किंग, वन मॅन आर्मी, एकटा टायगर. आज वाघ जरासा जखमी आहे असं म्हणावं लागेल, परंतु रडार मध्ये जर का आला इलू ठाकूर चेंडूला फार दूरवर मारून हे सर्वांना ठाऊक आहे. लोबो फुलटॉस जरूर या ठिकाणी आपण पाहतोय आणि तदनंतर निर्धाव चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. इनिंग या ठिकाणी समाप्त झालेली आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम रायडर्स संघाची धावसंख्या आपण पाहतोय 29 विजयासाठी. 30चं टार्गेट या ठिकाणी जरूर सेट केलं गेले. विष्णुकांता ए या संघाला विजयासाठी रन्स करायचे 30. तत्पूर्वी मी सन्माननीय संजय डंगर साहेबांना विनंती करेल की उपस्थित खेळाडूंना आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत. धन्यवाद. आज या मैदानाच्या पहिल्याच टुर्नामेंटसाठी आम्हाला आमंत्रित केलं गेलंय आणि खरं पाहता गाव कपाणी या मैदानाची सुरुवात झालेली आहे. आज संपूर्ण गाव हा तसं क्रिकेटचं नाही आहे तर ह्या जिता गावातील गावाचं एक उत्सव असल्यासारखं वातावरण आहे. सगळे तरुण आपल्या या गाव कपाचा आनंद घेत आहेत आणि खरं पाहता परमेश, पेन तालुक्यामध्ये एवढं मोठा गाव कप मला वाटते तालुक्यात नाही कुठे जिल्ह्यात पण नसेल की ज्या एका गावामध्ये 40 टीम होऊ शकतात आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या टुर्नामेंट सुरू आहेत. अगदी खरोखरच या क्रिकेटसाठी आणि या क्रिकेटमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या खेळाडूंसाठी आणि गावासाठी धन्यवाद देतोय. आणि विशेष म्हणजे ज्या मैदानाची अपेक्षा होती जितेकरांना, आपण म्हणतो की जिथे चहा आहे तिथे राह आहे, जिथे मंजिल पाने की आपके अंदर ताकद है तो मंजिल मिल जाती है. तो जित्यावाल्यांच्या खेळाडूंनी आपली मंजिल शोधली आणि जीवनातलं सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काम केलं की आपल्या येणाऱ्या पिढीला आणि आपल्या आत्ताच्या खेळाडूंना त्यांनी मैदान उपलब्ध करून दिलं. ही एक सगळ्यात ऐतिहासिक बाब आहे आणि म्हणून या जित्याच्या खेळाडूंना इथल्या व्यवस्थापकांना खरंच एक धन्यवाद द्यावं लागेल. कारण हे सगळे खेळाडू आमच्या नजरेसमोर तयार झालेले आहेत. फार मोठी खेळाडू आहेत आणि जिता हा एक क्रिकेटच्या दुनियेमधला एक ब्रँड आहे. केवळ पेन तालुक्यात नाही तर उरण पनवेलमध्ये सुद्धा जित्याचं एक महत्त्वपूर्ण क्रिकेटच्या दुनियेमध्ये नाव आहे आणि त्यामुळं या गाव कपानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतोय. आणि परमेश भाई, आता इथे आलोय तर काहीतरी माझं सुद्धा भविष्यामध्ये एक नाव राहायला पाहिजे म्हणून मी एक अनाउन्समेंट करतोय की गाव कपामध्ये जी टीम फायनलमध्ये असेल त्या टीमच्या 15 खेळाडूंना फायनल झाली की माझ्याकडे लिस्ट येणार, त्यांना माझ्याकडून 15 टी-शर्ट दरवर्षी गिफ्ट असणार आहे. दरवर्षी, केवळ एकच वर्ष नाही आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हा सिलसिला चालू राहणार. आणि याच्या पुढे जाऊन सांगतोय की या मैदानासाठी खरोखरच या खेळाडूंनी खूप मेहनत घेतली, पैसे खर्च केलेले आहेत. आणि मी सुद्धा एक खेळाडू आहे, क्रिकेटर आहे आणि माझं आवडतं गेम क्रिकेटच आहे. मला सुद्धा असं वाटतं की या मैदानामध्ये माझी सुद्धा काहीतरी एक गाडी मातीची पडायला पाहिजे. म्हणून या मैदानाच्या कामकाजासाठी माझ्याकडून मी 50,000 रुपये जाहीर करतोय आणि या सगळ्या खेळाडूंना मी शुभेच्छा देतोय. अशाच पद्धतीनं शिस्तीनं आपलं खेळ दाखवा, स्पोर्ट दाखवा आणि आपल्या स्पोर्टच्या सोबतच आपण येणाऱ्या गावाच्या प्रगतीसाठी सुद्धा आपण लक्ष असू द्या. तरुण वर्ग ही दिशा बदलू शकतात. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतोय आणि मैदानाकडे जाऊया. धन्यवाद. पहिलाच बॉल हरेशकडून आणि थोडीशी अनाउन्समेंटमध्ये बदल करतोय की फायनलमध्ये 2 टीम खेळतायत. मग एका टीमला आपण टी-शर्ट देणार, दुसरा टीम नाराज होणार. त्यामुळे ज्या फायनलसाठी 2 टीम असतील त्यांना आपण 15-15 टी-शर्ट असे 30 टी-शर्ट आपण दोन्ही संघांसाठी देणार आहोत. आजच्या या टुर्नामेंटसाठी असणाऱ्या दोन्ही फायनल टीम त्यांची नावं आम्हाला उद्याच द्यायची आहेत आणि लगेचच तुम्हाला ते आमच्याकडून गिफ्ट पोहोचवेल. धन्यवाद. आणि आमचे मित्र, आमचे साथीदार गणेश पाटील, युवा अध्यक्ष, परमेश जवाब मिळतोय तसंच प्रत्युत्तर मिळतोय. आणि या मैदानाच्या डागडुजीसाठी, दुरुस्तीसाठी, सजावटीसाठी आमचे मित्र गणेश पाटील
भारतीय युवाचे अध्यक्ष त्यांच्याकडून सुद्धा 20,000 रुपयाचं मानधन आपल्याला मिळेल याची आपण नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. खरं तर ह्या मैदानासाठी साहेबांकडून तब्बल 50,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आणि त्याचबरोबरीने गणेशदादांकडून तब्बल 20,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या मैदानासाठी आपणास लाभलेलं आहे. खरं तर साहेब आपण एका मोठ्या ध्येयाने या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरलेला आहात. खरं तर आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी उभे आहोत आणि आम्हा सर्वांना इच्छा आहे की आपल्यासारखा उमेदवार निवडून यावा आणि या संपूर्ण परिसराचा विकास घडो, हीच आमची सर्वांची इच्छा आहे. आमच्याकडून देखील तुम्हाला या निवडणुकीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या आयोजनासाठी देखील सन्माननीय संजय डंगर साहेबांनी 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलेलं आहे. त्याबद्दल देखील त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबरीने सन्माननीय सुरेश शेठ पाटील साहेबांनी या आयोजनासाठी 2,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. मॅचकडे जाऊया. खरं तर सामना अतिशय महत्त्वाचा आणि ही लढत जर का आपण पाहिली तर रायडर्स आणि त्यांच्या विरोधात विष्णुकांत आहे. एका बाजूला बलाढ्य संघ, त्यांच्या विरोधात आपल्याच गावातील काही नवीन चेहरे, काही नवीन खेळाडू आज ते लढतायत. आणि होय, आज तुम्हाला लढावं लागेल. खरं तर टार्गेट जरी मोठं असलं तरी देखील हरकत नाही आहे. मोठा गोलंदाज तुमच्या समोर आहे, हरकत नाही आहे. तुम्हाला आज वन ऑफ द बेस्ट गेम या ठिकाणी दाखवावा लागेल. षटका दिला, पुढचा चेंडू आला ऑन द कार्पेट, सेकंड रन्स आल्या. दोन रन्स या ठिकाणी जरूर मिळतील आणि या 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्डवरती जरूर पाहायला मिळतील 12. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ, 8 चेंडू आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 18. फुलटॉस गती होती परंतु नशिबाची साथ. त्या ठिकाणी दगडाला चेंडू आदळला आणि मग या काही रन्स वाचल्या असं म्हणावं लागेल. बॅटची एज आहे का बीमरसाठी? बॅट्समनने रिव्ह्यू घेतलेला आहे. जरूर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तिसरे पंच आमचं या ठिकाणी रेफर करतील. बंटी म्हात्रे सर या ठिकाणी येतील आणि जरूर पाहतील. RS लाईव्हच्या माध्यमातून खरं तर रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण या ठिकाणी जरूर पाहणार आहोत. पंचायत समिती झेडपीच्या खरं तर निवडणुका, त्यांचा रणसंग्राम, शंखनाद फुंकला गेलाय. खरं तर प्रचार दौरे खरं तर सुरू आहेत. आपल्याच विभागातून, आपल्याच परिसरातून उच्च शिक्षित आणि क्रिकेट, कबड्डी या सर्वच खेळांवरती ज्यांचं विशेष प्रेम राहिलंय असे सन्माननीय संजय डंगर सर या ठिकाणी या निवडणुकीमध्ये खरं तर उभे राहिलेले आहेत. त्यांना देखील आपण सर्वांनी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जे तुमचं स्वप्न आहे ते साकार हो आणि या परिसराला किंबहुना या पंचकृषीला तुमच्यासारख्या खरं तर नेत्यांची फार आवश्यकता आहे आणि तुमच्या माध्यमातून या परिसराचा विकास घडो, हीच आमची अपेक्षा आहे. रन्स स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय 14 रन्स स्कोर कार्डवरती जरूर पाहायला मिळत आहेत. विजयासाठी अद्याप 16, 7 मध्ये 16, 7 चेंडू आणि 16चं समीकरण. जबरदस्त मॅच. वाईट यॉर्कर षटक संपलं पहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन्स आल्या 14. हरेश शाह अगेन जर का 14 येत असतील तर सेकंड ओव्हरमध्ये 16 थोड्या सोप्या वाटत आहेत. आयोजनासाठी सन्माननीय दिनेश शेठ पाटील साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हास लाभलं. त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. माजी सभापती पद ज्यांनी खरं तर भूषवलंय, ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच आहेत, प्रसिद्ध उद्योजक आदरणीय सन्माननीय दिनेश शेठ पाटील साहेबांकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हास लाभले. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. 6 गेंद
रोशन और मयूर जीतने के लिए 6 गेंद और 16 रनों की दरकार जारी है। रोहित गेंदबाजी करेंगे। सवाल है 6 गेंदों में 16 रनों की दरकार जारी है। रोशन और इस गेंद को उठा दिया है। बिग हिट गेंद 6 रनों के लिए डीजे। या उपस्थित है जिनका मैं क्रिकेट के माध्यम से कृष्णा मध्य स्वागत करना चाहूंगा और ले चलता हूं मैदान पर। समीकरण बदलता हूं। 5 गेंद और जीतने के लिए 11 रनों की आवश्यकता। धड़कनों को तेज करने वाला खेल और रोमांचक बनता हुआ 10 रनों की आवश्यकता है, सॉरी, और इसी के साथ 10 रनों की आवश्यकता। और ये डॉट की नाउ वाइड का इशारा, और इसी के साथ ये वाइड का इशारा। टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 21 रनों पर। और टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 21 रनों पर। जीतने के लिए 5 गेंद और 9 रनों की दरकार जारी है। दोनों तरफ मुकाबला झुका हुआ है बराबर। रोहित फिर अपने बॉलिंग मार पर, सामने है रोशन और इस गेंद को खेला है मिड विकेट के रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाए, समय के साथ बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 22 रनों पर। समीकरण बदलता हुआ 4 गेंद और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। समीकरण फासला बीच में 4 रनों का, उस फासले को तैर करती है तो कहीं ना कहीं गेंद मुकाबला एक तरफ नहीं तो दोनों तरफ बराबर झुका हुआ है। 4 गेंद और 8 रनों की जरूरत है। रोहित फिर अपने बॉलिंग मार पर, सामने मयूर। ये गेंद पैटरशिप किया है बिल्कुल। गेंद जब तक लॉन्ग ऑन से खिलाड़ी आकर गेंद को उठाए, 1 रन का मौका। देखते गेंद बॉलिंग से बॉल डीजे। चे 5 ते 6 वर्ष जर का आपण विचार केला तर रायडर्स टीमचा दबदबा राहिलाय। पहिल्यांदा रायडर्स संघ आज प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय। बलाढ्य खेळाडू खरं तर ज्या टीम मध्ये आहेत आणि मागचे 5 ते 7 वर्ष ज्या टीमचा या स्पर्धेवरती दबदबा राहिलाय आणि तो संघ आज प्रेशर मध्ये पहा। ज्या संघामध्ये हरेश गावण, ज्या संघामध्ये रोहित म्हात्रे, इलू ठाकूर, प्रथमेश, त्याचबरोबरीने सूरज, केतन असे खेळाडू ज्या टीम मध्ये आहेत, तो संघ आज प्रेशर मध्ये आपण पाहतोय। 3 गेंद और 4 रनों की आवश्यकता। मुकाबला रोमांचक होता हुआ। इसी बीच अगली गेंद शॉर्ट पिच गेंद को फुल कर दिया है। गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी और देखते गेंद हॅलो झालेले आहेत रन। 4च रन, 8 आणि एक वाईट पडला ना बॉल। वाईट बॉल पडला ना एक, म्हणून तर बोललो ना वाईट 4 पाहिजे होते, 1 बॉलला वाईट बॉल पडला ना एक। वाईट बॉल एक पडलेला आहे आणि 2 बाउंड्री आहे। चला लाईन संघाचा कर्णधार लगेच आपण। साठी आपले सर्वांचे लाडके संजय डंगर उमेदवार यांच्याकडून 500 रुपये आले आहेत आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा मयूर आहे। 14 धावा आणि 2 विकेट। चला मयूर आपण इकडे या लगेच। आदित्य दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठ यायचं आहे। आदित्य दादा या आपण कृपया करून। कृष्णामध्ये तुम्हाला बोलवतो या आपण आणि कमिटी तर्फे पण। प्लेयर ऑफ द मॅच सामनावीरचं पारितोषिक अतिथी मंचकावरती या खेळाडूने आपण सन्माननीय
संजय डंगर साहेबांच्या शुभ हस्ते, मान्यवरांच्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. प्लेअर ऑफ द मॅच सामनावीरचं पारितोषिक या ठिकाणी जरूर दिलं जाईल. मयूर 14 रन्स आणि 2 विकेट्स. चला मयूर घाई करा आपण. आणि मागच्या मॅच मध्ये सामनावीर क्रिश आपण देखील अतिथी मंचकावरती या. सर्व मान्यवरांना विनंती करेल आधी आपण क्रिशला सामनावीरचा किताब देऊया. सर्व मान्यवरांना विनंती आहे. आदरणीय सुरेश शेठ साहेबांना विनंती आहे, सन्माननीय दिनेश शेठ साहेबांना विनंती आहे, त्याचबरोबरीने सन्माननीय कृष्णा म्हात्रे साहेबांना देखील आमची विनंती आहे. साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. क्वार्टर फायनल मध्ये प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक मी सन्माननीय सरपंच साहेब उपसरपंच साहेबांना देखील विनंती करतो की आपण देखील जॉईन व्हायचं आहे. रोशनच्या षटकारासाठी कायरा किरण ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. यायचं आपण स्वीकारण्यासाठी. रोशन चला यायचं आपण. प्लेअर ऑफ द मॅच रोशन आपण पण या. सामनावीर एकदा जोरदार टाळ्या उद्या मयूरसाठी. रोशनला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपण जरूर देतोय. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. वेल प्लेड. आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज कायरा किरण ठाकूर या दीदीकडून खरं तर हे 500 रुपयाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचं आहे. मी सन्माननीय लीलाधर म्हात्रे साहेबांना विनंती करेल. खरं तर दादांच्या शुभ हस्ते फायनल मॅच चा टॉस केला जाईल. मी लीलाधर म्हात्रे साहेबांना विनंती करेल. साहेबांच्या शुभ हस्ते आपण फायनल मॅच चा टॉस घेतोय. पहा आमच्या समालोचन पॅनलसाठी देखील सन्माननीय गणेश डंगर साहेबांकडून प्रत्येकी 500 रुपयाचं खरं तर आम्हाला देखील कॅश प्राइज आलेलं आहे. त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. टॉस केला जाईल. सन्माननीय लीलाधर म्हात्रे साहेब खरं तर दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. चालेल. मांडेवर स्पर्धेतून रजा घेत असताना खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. मी सागर दादांना विनंती करतोय. दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. क्रिश साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. माजी नायब तहसीलदार यांच्याकडून कृष्णा म्हात्रे साहेबांकडून क्रिश यायचं आहे 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी. मी साहेबांना विनंती करेल आपण द्यायचं आहे पारितोषिक. वेल प्लेड. टॉस केला जाईल. सागर दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. दोन्ही कॅप्टन्स त्या ठिकाणी रेडी आहेत. विष्णुकांता संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय काय असेल लवकरात लवकर आम्हाला कळवायचा. चला प्रेक्षकांनी मैदान सोडायचं. क्षेत्ररक्षण निवडलंय. अंतिम लढत 2 षटकांचा सामना असेल. सन्माननीय गंगाराम कालू म्हात्रे आपणास विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि या मैदानासाठी साहेबांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य आम्हास लाभले. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. महिला वर्गाला विनंती आता आपण स्टेजवरती या आणि तिथे बसून आपण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. चला मैदान खाली करून घ्या. फायनलचा सामना खेळवायचा आहे आपल्याला. मैदान खाली करून घ्या. सर्वजण बाउंड्रीच्या बाहेर उभे राहा.
जर का ग्राउंड आणि बाउंड्रीच्या लाईनच्या बाहेर जर उभे राहणार नाही तर मॅच चालू होणार नाही. जवळ जवळ बाउंड्री लाईन पासून 2 फूट बाहेर राहायचंय उभे. सन्माननीय सचिन नारायण म्हात्रे यांचा सन्मान आपण घेतोय. फक्त खेळाडूंना विनंती आहे, आपण स्टेज खाली करायचं आहे. खेळाडूंना विनंती आहे, स्टेजवरती थांबू नका प्लीज. खेळाडूंनी आपण सर्व स्टेज खाली करा. मान्यवरांना आणि माता भगिनींना बसण्यासाठी, पहा आपल्या बहिणींसाठी बसण्यासाठी जागा या ठिकाणी मोकळी करायची आहे. सन्माननीय पाहुण्यांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होतोय. आदरणीय गंगाराम म्हात्रे साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. सन्माननीय गंगाराम म्हात्रे साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होतोय. खूप चांगलं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, पाहुण्यांचा सन्मान. ग्रामपंचायत सदस्य JP म्हात्रे अर्थातच जनार्दन दादांकडून पारितोषिक आलंय. जर का फायनल मॅच मध्ये लायन्स संघ जर का विजेता राहिला तर आज रात्री हॉटेलमध्ये भोजनाची व्यवस्था त्यांच्याकडून. हॅलो, सर्वांना विनंती जरूर आहे, असेल. फायनलची मॅच चालू आहे. बाउंड्रीच्या बाहेर राहा प्लीज. 2 हात बाहेर बाउंड्रीच्या बाहेर राहा प्लीज. कुठलाही या कार्यक्रमाला गालबोट लागू नये याच्यासाठी बाउंड्रीच्या मागे राहा. लायन्स टीम साठी खरं तर हे पारितोषिक आहे. जर का आपण फायनल मध्ये विजेता राहाल, चॅम्पियन व्हाल, तर ग्रामपंचायत सदस्य JP म्हात्रे अर्थातच जनार्दन दादा म्हात्रे यांच्याकडून आज रात्री तुम्हाला हॉटेल मध्ये सर्व व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल आणि जे थंड पितात त्यांना थंडाची देखील व्यवस्था असेल. विशेष करून ह्या स्पर्धेसाठी, या मैदानासाठी आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. वन विभाग अधिकारी मॅडम त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. अर्थातच मोरे साहेब असतील, त्यांचं विशेष योगदान या मैदानासाठी आम्हास लाभलेलं आहे. तदनंतर आदरणीय वैकुंठ शेठ पाटील, सन्माननीय माजी सरपंच वासुदेव म्हात्रे साहेब, सन्माननीय तहसीलदार साहेब, सन्माननीय नायब तहसीलदार साहेब, सन्माननीय